Hello friends, welcome to our YouTube channel बालमैत्रीण. हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत क्लास 4चा युनिट 1 मधला लेसन सर्कल्स. ओके, लिसन केअरफुली अँड ॲक्ट. मग आपल्याला काय करायचं आहे, काहीतरी ॲक्शन करायच्यात. ओके, पाहूया मग काय आहे. मग टीचर काही इन्स्ट्रक्शन्स देत आहेत. टीचर, फॉर्म ग्रुप्स ऑफ 10. ईच ग्रुप शुड स्टँड इन अ सर्कल. म्हणजे 10 मुलांचा ग्रुप बनवा आणि सर्कलमध्ये उभे राहा. वन चाइल्ड इन द सर्कल विल से वन. त्यापैकी एक मूल जे असेल ते म्हणणार वन. ओके, द सेकंड चाइल्ड विल से टू. मग सपोज याने वन म्हटलं तर दुसऱ्याने टू म्हणायचं. ओके, असं. नेक्स्ट, द थर्ड चाइल्ड विल से थ्री. मग त्याच्या पुढचं मूल जे असेल ते थ्री म्हणणार. कंटिन्यू लाईक दिस अप टू द 10th चाइल्ड हू विल से 10. नाव से द नंबर्स फास्टर अँड फास्टर. ओके, म्हणजे पहिला राऊंड स्लो होईल, त्याच्यानंतर मग तुम्ही 1 to 10 या नंबर्सचं स्पीड वाढवत जायचं. ओके, मग आता पहा, इथे आपल्याला अजून इन्स्ट्रक्शन दिलेत की 1 to 10 असं पण आपण घेऊ शकतो किंवा 100पर्यंतचे कुठले पण, सपोज 21 to 30 किंवा 41 to 50 असा जो ग्रुप असेल ते सुद्धा नंबर आपण घेऊ शकतो. ओके, आणि फास्ट फास्ट म्हणायचं. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी त्यांनी दिली आपल्याला की जी मुलं 2, 4, 6, 8, 10 म्हणजे इव्हन नंबर बोलत आहेत त्या मुलांनी काय करा, आतल्या साईडला सर्कल बनवा आणि तो सर्कल बनवल्यानंतर समोरासमोर तोंड करा. पहा, या तिसऱ्या सर्कलमध्ये दाखवलं. ओके, ह्या तिसऱ्या सर्कलमध्ये दाखवल्याप्रमाणे समोरासमोर जाऊन उभे राहायचं. मग आता काय करायचं, तर आता एकमेकांच्या समोरची मुलं जे आहेत त्यांनी एकमेकांसोबत शेक हँड करायचे. ओके, पाहूया. नाव 2, 4, 6, 8 and 10 will step inside. They will form another circle inside. The two circles will stand facing each other. Children facing each other will shake hands. Now the inner and outer circle will turn right and start moving. Walk until you come to the next child and shake hands with him or her. म्हणजे आता पहा, यांनी काय केले, हे आतलं सर्कल आहे की नाही, हे आतलं सर्कल काय करणार, आपल्या उजव्या बाजूला फिरत राहणार. बाहेरची मुलं बघा तशीच थांबली आहेत. हां, रेड येल्लो ब्लू. बघा इथे रेड येल्लो ब्लू. बाहेरचं सर्कल तसंच थांबले, फक्त आतलं सर्कल मूव्ह करणार आहे. ओके, राईट साईडला. आणि मग जोपर्यंत आपल्या समोरचा मुलगा येत नाही, आधी होता तोपर्यंत काय करायचं, शेक हँड करायचं. आणि आपल्या समोर जो मुलगा होता तो पुन्हा आला की काय करायचं, हाय फाय द्यायचं. ओके, पहा इथे काय केलं, या चित्रामध्ये दाखवलं की इथे सुरुवातीला रेड रेड कलरची पेअर होती, ग्रीन ग्रीन होती, ब्लू ब्लू होती. ओके, इथे काय झालं आहे, ह्या तिसऱ्या सर्कलमध्ये काय झालं आहे, तर पेअर चेंज झाली आहे. मग इथे काय केलं, त्यांनी शेक हँड केले. ओके, आणि लास्टमध्ये पुन्हा रेड रेड समोरासमोर आल्यावर काय केलं आहे, हाय फाय केले. ओके, म्हणजे टाळी दिली एकमेकांना. ओके, ही एक ॲक्टिव्हिटी त्यांनी आपल्याला करायला सांगितली आहे. समजलं सगळ्यांना? आता नेक्स्ट पेजवर दुसरं काही काय दिले पाहूया. ओके, लिसन, लर्न अँड रिपीट. लिसन, लर्न अँड स्पीक. ऐका, शिका आणि बोला. टीचर, नाव वी विल यूज दिस 2 सर्कल्स टू प्रॅक्टिस इंग्लिश डायलॉग्स इन 5 डिफरंट पेअर्स. रेडी. ओके, म्हणजे काय सांगितलं आहे त्यांनी, तर प्रत्येक जोडीने याच्यातला एक एक डायलॉग बोलायचं. सपोज रेडवाल्यांनी हा बोलला, त्याच्यानंतर सपोज येलोवाले हा वाला बोलणार, त्याच्यानंतर ब्लूवाले आहेत ते हे ब्लूवाले आहेत सपोज हा बोलणार. ओके, असं म्हणजे वेगवेगळ्या ग्रुपनी काय करायचं, हे वेगवेगळे डायलॉग्स बोलायचे. ओके, मग आता पाहूया फर्स्ट डायलॉग काय आहे. त्याच्यातला ए म्हणजे एक मुलगा काय बोलतोय, हॅलो. दुसरा काय म्हणणार, हॅलो. हाऊ आर यू म्हणजे तू कसा आहेस. हाऊ आर म्हणजे कसा, बरं का. यू म्हणजे तू कसा आहेस. पहा बरं का, हाऊ आला इथे. हाऊ सोबत जर आर आला तर त्याचं मिनिंग होतं हाऊ आर म्हणजे तू म्हणजे कसा. ओके, जर हाऊ सोबत मेनी आलं, हाऊ मेनी, तर त्याचं मिनिंग होतं किती. ओके, हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे हा.
नेक्स्ट मग त्याने विचारले हाऊ आर यू, मग दुसरा म्हणतोय आय एम फाईन, थँक्यू, हाऊ आर यू, मी छान आहे धन्यवाद, तू कसा आहेस. ए फाईन थँक्स, मग तो म्हणतो मी सुद्धा छान आहे धन्यवाद. ओके, आता नेक्स्ट डायलॉग घेऊया आपण. डायलॉग नंबर 2. व्हॉट्स युअर नेम, तुझं नाव काय आहे. व्हॉट्स युअर नेम. बी रवी. टेल मी युअर नेम प्लीज. मग आता पहिल्याने विचारलं की तुझं नाव काय आहे, मग दुसरा म्हणतोय रवी. ओके, तिथे पहा बॉक्समध्ये दिले. बॉक्समध्ये म्हणजे तिथं तुम्ही तुमचं पण नाव वापरू शकता. ओके, किंवा तुमच्या फ्रेंडचं कुठलंही नाव तुम्ही रवीच्या ऐवजी वापरू शकता, किंवा रवी घेतलं तरी चालेल. मग टेल मी युअर नेम, तुझं नाव सांग मला. ओके, मग तो काय म्हणतोय चंद्रशेखर. ओके, एम काय म्हणतोय चंद्रशेखर. यू कॅन कॉल मी चंदू, म्हणजे माझं नाव चंद्रशेखर आहे पण तू मला चंदू म्हणू शकतोस. ओके, नेक्स्ट डायलॉग नंबर 3. ए व्हेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतोस. बघा बरं का, WHERE व्हेअर, व्हेअर म्हणजे कुठे. LIVE लिव्ह, लिव्ह म्हणजे राहणे. तू कुठे राहतोस. बी आय लिव्ह इन अंबाजोगाई. व्हेअर इन अंबाजोगाई, मग तो म्हणतोय अंबाजोगाईमध्ये कुठं बरं. मग व्हेअर म्हणजे पुन्हा कुठे. नेक्स्ट नियर योगेश्वरी टेम्पल. नियर म्हणजे जवळ, योगेश्वरी मंदिराच्या जवळ. बिहाइंड द तहसील ऑफिस, तहसील ऑफिसच्या मागे. इन गुरुवारपेठ, गुरुवार पेठेत. ऑन मंडी बाजार रोड. ओके, म्हणजे जसं त्यांनी इथे ॲड्रेस दिले तसं तुम्ही सुद्धा तुमचा ॲड्रेस तिथे टाकू शकता. नेक्स्ट 4th डायलॉग आहे बाय बाय हॅव अ नाईस डे. म्हणजे कुणाला आपण बाय करतोय तर फक्त बाय म्हणायचं, त्याच्यापेक्षा कसं म्हणायचं बाय बाय हॅव अ नाईस डे, म्हणजे तुमचा दिवस चांगला जाऊ. मग बाय सी यू हॅव अ नाईस डे. मग बी म्हणतोय बाय सी यू, पुन्हा भेटूया, तुझा सुद्धा दिवस छान जाऊ. ओके, मग असं काय करायचं आपण. सपोज आपण पहिल्या मुलासोबत डायलॉग नंबर 1 बोलले, मग आपण दुसऱ्यासोबत डायलॉग नंबर 2 बोलायचा. तिसऱ्या समोर गेल्यावर डायलॉग नंबर 3 बोलायचा. चौथ्या समोर गेल्यावर 4th बोलायचा. म्हणजे आपल्याला सगळ्या डायलॉग्सची प्रॅक्टिस होईल. छोटे छोटे सेंटेन्स कसे बोलायचे हे सुद्धा समजेल. ओके, If you like it, then like it. If you love it, then subscribe it. And don't forget to click on bell icon. Thank you for watching.